श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुतामहित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण जाणता सद्गुरु या शिष्याला संसाराच्या पहिल्या तीरावर कसं नेण्याचं काम करतो याचा विचार केला. एक उदाहरण दिलं मी आपल्याला काल सामान्यपणे, की पट्टीच्या पोहणाऱ्यानं बुडणाऱ्याला वाचविणं हा त्याचा कृपाळूपणा आहे. पण असा विचार करा, बुडणारा हा जर पोहणाऱ्याला बुडवणारा असला तर वाचून करायचं काय? जर पोहणाऱ्याने उडी मारली आणि बुडणाऱ्यानेच त्याला आत खेचलं तर त्याच्यासाठी बुडणारा सुद्धा जरी बुडत असला तर शहाणा असावा लागतो. म्हणजे बाबा हा मला वाचवायला आलाय, याच्या कलेनं मला पहिल्या तीराला कसं जायचं याचा विचार करणारा बुडणारा असावा लागतो. संसारात तसं आहे. सद्गुरु जर आपला उद्धार करता म्हणून, ज्ञानाचा प्रदाता म्हणून आणि आपल्या ठिकाणी आलेलं जे जडत्व आहे हे जडत्व नाहीसं करून चैतन्य निर्माता म्हणून आपल्या जीवनात येत असेल तर आपल्याला थोडं जाणतं व्हावं लागतं. ही एक ओवी काल मी आपल्याला सांगितली, जिचं विश्लेषण आज करणार आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या ओवीतला श्रोत्यांनो एक शब्द अतिशय महत्वाचा आहे. केवळ कवितेला तला त पला प जोडायचं आणि अनुप्रास अलंकार करायचा म्हणून ज्ञानेश्वरांनी ही ओवी सांगितलेली नाही. यमक जुळवायचं म्हणून ही ओवी सांगितलेली नाही. तर या ओवीतला पहिला शब्द आहे जाणता होऊन आपण गुरुच्या ज्ञानाला प्राप्त करून घ्यावं. जसा तुमच्या मनात एक प्रश्न आहे तसा माझ्याही मनात आहे. माणूस नेमका जाणता कधी होतो? म्हणजे 15 वर्षाचा झाला जाणता झाला, 25 झाला जाणता झाला. काही माणसं 60ची झाली, 90ची झाली तरी जाणती होत नाहीत. आणि काही माणसं तैशी दशेची वाट न पाहता वैशेच्या गावा न येता बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाती. ती बालपणामध्ये जाणती होतात. असा फरक आहे जाणतं होण्याचा. म्हणजे जाणतं होणं म्हणजे कळतं होणं आणि अध्यात्माच्या दृष्टीनं कळतं होणं याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की पुढं एक अर्जुनाचा अभिप्राय आहे भगवद्गीतेत, शिष्यस तोहम शादी माम त्वाम प्रपन्नम. एकदा शिष्यत्व पत्करलं ना तर त्याविषयी जाणतेपणाचे भाव आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावेत. जाणून गुरुची सेवा करावी. देवाची सेवा जाणून नाही केली तर काही होत नाही. अजाणतेपणानं आपण समजा गणपतीला जास्वंद आवडतो, चुकून चाफा ठेवला, गणपती काही पनिशमेंट करत नाही. विठ्ठलाला तुळस आवडते, मंजिरी आवडते, बुक्का आवडतो, चुकून गुलाल ठेवला तर तो काही करत नाही. सद्गुरु हा जिवंत पाठीराखा असतो आणि हा जिवंत पाठीराखा जो आहे ना
त्याच्यामध्ये असं इकडचं तिकडचं म्हणजे या देवाचं त्या देवाला, त्या देवाचं या देवाला झालं तरी चालेल, पण या गुरुचं त्या गुरुला, त्या गुरुचं या गुरुला झालं तर चालत नाही. हा गंमत कशी आहे की सद्गुरूला जाणतं होऊन भजावं, याचा अर्थ तो नेमका कसा आहे हे पहिल्यांदा जाणावं. आणि कसा आहे हे जर जाणून घ्यायचं झालं तर मी अगदी पहिल्या भागात आपल्याला सांगितलं होतं की जाणतं होण्याची प्रक्रिया अलीकडं गुरु संस्थेमध्ये मंदावली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यापेक्षा समाजाला नेंत करायचं म्हणजे अज्ञानात ढकलायचं, आणि अज्ञानात ढकलायचं झालं तर क्षुद्र चमत्कार करून दाखवायचे, वेडवाकड्या पद्धतीचे जे नृत्याविष्कार हावभाव म्हणतात ते ज्या सद्गुरूंच्या भाव समाधी असतात ना त्याच्यामध्ये निर्माण करून दाखवण्याचं काम करायचं. माणसं जाणती झाली पाहिजे. आईला मुलगा श्रीमंत किती आहे याच्यापेक्षा मुलगा जाणता किती झाला या गोष्टीमध्ये खूप मोठं समाधान असतं. मुलाची श्रीमंती आज ना उद्या कमी जास्त होईल, परंतु मुलाचा जाणतेपणा कुटुंबाच्या वेलीवर खऱ्या अर्थानं प्रसन्नतेची फुलं जी आहेत ही फुलविण्याचं काम करतो. म्हणून जसं आईला वाटतं की मूल हे जाणतं असावं, ते ज्ञानी असावं, तसंच शिष्यानं जाणतं होण्यासाठी नेमकं काय करावं. गंमत अशी आहे श्रोत्यांनो, जाणतं होणं ही गोष्ट केवळ शाब्दिक नाही हो, ही गोष्ट अनुभवाच्या पातळीवर गेल्यानंतर, उदाहरणार्थ आपल्यातलं पाप जेव्हा पूर्णपणे नष्ट होतं, आपल्यातल्या अंतःकरणातली चंचलता जेव्हा पूर्णपणे जाते, पुढे पसायदानाच्या निमित्तानं याचं जे आपण वर्णन करणार आहोत त्याचा उपोद्घात म्हणजे त्याचा प्रारंभ जो आहे ना तो इथं आहे. जाणतं होणं म्हणजे अधिकारी होणं. अधिकारी पुरुषानं केलेली गुरुसेवा त्याला ज्ञानाच्या साम्राज्यापर्यंत घेऊन जाते. अधिकारी पुरुषानं केलेली गुरुची जी काही ज्ञानरूप सेवा आहे, जो ज्ञानरूप भक्तिभावाचा ठेवा आहे, तो जर प्राप्त झाला तर याच अध्यायात 1-2-3 ओव्या मी सांगितल्या होत्या की चिंतामणी नावाचा मणी आहे तो स्वर्गात आहे म्हणतात. आज काय पृथ्वी तलावर तो नाही. कारण कसं आहे, त्या मण्याकडं समोर ठेवला आणि जे मागेल आपण इच्छा व्यक्त केली की ती मणी तो पूर्ण करतो, असा या ओवीचा शब्दार्थ आहे. का चिंतामणी झाली या हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. एकदा चिंतामणी मिळाला की माणूस कधी पराजित होत नाही. बरं झालं तो सध्या सापडत नाही, नाही तो लोकशाही प्रक्रियाचं अस्तित्वात आली नसती. तो चिंतामणी कुठं आहे हे काही कळत नाही. अनेक परंपरा सांगते स्वर्गात आहे, पण स्वर्ग कुठं आहे याचाच पत्ता नाही ना. तो स्वर्गात आहे पण स्वर्ग नेमका किती योजना वर आहे याचा अजून पत्ता लागलेला नाही, आणि त्यामुळं चिंतामणी मणी सापडलेला नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चिंतामणी मणी जशा पूर्ण सर्वांच्या इच्छा करतो, विजयवृत्ती निर्माण करतो, तसा गुरु असतो. आपल्या शिष्याच्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणं हे त्याचं काम आहे. हा एक गोष्ट आहे की इच्छा चांगल्या असाव्यात. चांगल्या नसल्या तर ते कल्पवृक्षाखाली तर ज्ञानदेवांनी एका अभंगात गुरुचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. या अभंगाचा सरळ सोपा अर्थ असा आहे, कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलो, भूक लागली, भाकरी मागितली मिळाली, झोप लागली, क्वाट मागितला मिळाला. आता ह्या सगळ्या पैशाची गरज आहे मिळालं, झोपता झोपता मनात आलं जेवण मिळालं, कपडे मिळाले, संपत्ती मिळाली, मी इथं काहीतरी भूतपिशाचं असलं पाहिजे, त्याशिवाय हे काही मिळणार नाही. आपण जशी इच्छा करू तसं आपल्याला त्या इच्छा पूर्ण होतात. असलं पाहिजे तर प्रकट होतं. पुढे इच्छा व्यक्त केली, मला खाऊन टाकलं तर, मारून टाकलं तर मारून टाकणार. ही काल्पनिक कथा काय सांगते, गुरु हा असा कल्पतरू आहे
की ज्याच्या जवळ गेल्यानंतर धनम देही वरम देही वधूम देही वगैरे वगैरे इच्छा प्रकट करू नयेत. ज्याच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञानच मला मिळालं पाहिजे, एकमेव मागणी असावी. मागण्याची लिस्ट वाढली की सगळ्याच मागण्या अपूर्ण राहतात. आणि त्यामुळं मागणी एकमेव असावी की मला ज्ञानाच्या साम्राज्यात घेऊन जा, जसा चिंतामणी मणी आपल्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतो. अंजन नावाचा एक पदार्थ आहे ज्याचं वर्णन करताना माऊली या ओवीत म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, ते तर वाच पाहिजे ते तर प्रकटे महानिधी. डोळ्याला ते अंजन घातलं डोळ्यामध्ये की दृष्टीला दिव्यत्व प्राप्त होतं आणि दिव्य दृष्टीनं दश दिशांच्या मध्ये सामावलेलं जे काही अथांग भांडार आहे, हे अथांग भांडार या दृष्टीला दिसायला लागतं. माऊली म्हणतात, गुरु हा असा अंजन घालणारा आहे, गुरु हा असा चिंतामणी आहे, गुरु हा असा कल्पतरू आहे. त्याला मी जाणतो होऊन भजण्याचं काम करतो. म्हणूनच मला संत निवृत्तीनाथांचं जे खरं स्वरूप आहे हे खरं स्वरूप कळालेलं आहे. संत निवृत्तीनाथांच्या या स्वरूपाला गुरु भजिजे, भजिजे म्हणजे भजने, भक्ती करणे, प्रार्थना करणे. आणि मी ज्याला म्हटलो जाणतं होणे, या जाणतं होण्याच्या अवस्थेत आपल्याला दिसल आपण पापी आहोत की पुण्यवान आहोत हे सांगायला ग्रंथाची गरज नाही. मला तर असं वाटतं गुरुची गरज नाही, गावाचीही गरज नाही. आपलं मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे करा पूजा. आपलं मन आपल्याला सांगतं की तू किती पुण्यवान आहेस, तू किती पापी आहे. आपलं भक्तीचं गणित कुठं चुकलं माहित आहे का श्रोत्यांनो? आपण किती पापी आहोत हे पाप भुदरगड, गडिंगलज, चंदगडला करायचं आणि विचारायला पंढरपूरला जायचं, विचारायला तिरुपतीला जायचं की मी किती पापी आहे हे तिथल्याने सांगायचं. किती सोपा मार्ग आहे बघा. जर गडिंगलज मध्ये केलं तर गडिंगलज मधल्यानंच विचारावं ना मी कोण आहे ते. ते तिरुपतीला जाऊन विचारायची काही गरज आहे का? इथं चुकलो आपण. ज्या वेळा मी किती पापी आहे, मी किती पुण्यवान आहे हे जर मला कळतं ना तर माझ्या हातून चुका कमीत कमी होतात. जगण्याच्या मार्गावर मी कमीत कमी अडखळतो, नाहीतर स्पीड ब्रेकर नसताना सुद्धा कुठं तोंडावर पडतो याचा पत्ता लागत नाही. आयुष्यातल्या या स्पीड ब्रेकर मध्ये या गोष्टी जाणीवेच्या पातळीवर लक्षात ठेवायला हव्यात. तुकाराम महाराजांनी सरळ एका अभंगात म्हटलं होतं की पाप गेल्याची ती खून नाही पलटले अवगुण. जोपर्यंत आपल्यातले अवगुण पालटत नाहीत तोपर्यंत आपण पापी आहोत असं समजायला काहीच हरकत नाही. हे अवगुण कोणते आहेत? दुसऱ्याचं अहित करणारे, दुसऱ्याला नष्ट करू पाहणारे, दुसऱ्याच्या जीवनामध्ये अशांतता, क्रोध इत्यादी भाव जे आहेत हे भाव प्रकट करणारे हे जे अवगुण आहेत, हे अवगुण नष्ट झाले की आपण पुण्यवान होतो. पुण्यवान माणसाचं अगदी सोप्या शब्दात आपल्याला लक्षण सांगू. पुण्यवान माणसाला भेटलं आणि विचारलं कसा काय आहे शिवाजी भुकेले माणूस? पुण्यवान माणूस म्हणेल माणूस रॉयल, त्याचं कर्म रॉयल. जो पापी आहे तो म्हणेल माणूस, तो काय माणूस आहे का? म्हणजे आपल्याला काय कॉन्ट्रॅक्ट दिलं का दुसऱ्या माणसामध्ये किती वाईट गुण आहेत हे शोधण्याचं काम करावं. माणूस सद्गुणाचा पुतळा केव्हा होतो? कबीर म्हणतात, बुरा देखन मैं गया बुरा न मिला कोई. शोधायला गेलो वाईटाला, मला वाईट कोणच भेटलं नाही आणि शेवटी साक्षात्कार झाला मुझसे बुरा न कोई. मला शेवटी कळालं अरे माझ्यासारखं वाईट कोणीच नाही, मला वाईट भेटेलच कुठं. ज्याला असं वाटतं हे जग चांगुलपणानं भरलेलं आहे, हे जग सद्भावनेनं भरलेलं आहे, त्याचं पाप आपोआप जात. गुरु त्याला कळतो. माऊली म्हणतात की जो जाणता होतो म्हणजे असा निष्पाप होतो. ही निष्पापतेची अवस्था केवळ आज जे भक्तीचे बाह्य रंग ढंग चाललेले आहेत ना त्यानं प्राप्त होत नाही.
ही निष्पापतेची अवस्था अत्यंत सहज भावनेने प्राप्त होते. अवगुण नष्ट झाले की पुण्याईची पायरी चढता येते. एकदा अवगुण नष्ट झाले ना की मन स्थिर व्हायला वेळ लागत नाही. मन एकदा स्थिर झालं की संत निवृत्तीनाथ असोत, इतर सद्गुरू असोत, ते जे सांगतात ते पचवायला आणि पचल्यानंतर समाजापर्यंत झिरपायला वेळ लागत नाही. ते जर झिरपायचं झालं तर निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य, कोट्यानुकोटी, रोकड्या लागती पाठोपाठी, तय होय भेटी हरिप्रियाची. स्वतःची दृष्टी आणि निष्कामता म्हणजे कुठलीच इच्छा नसणं, असे कुठलीही इच्छा न ठेवता जर आपण या सद्गुरु नावाच्या शक्तीजवळ गेलो तर माऊली म्हणतात मग दृष्टीशी फाटाफुटी. ती दृष्टी सर्व, ज्याला मी दिव्य दृष्टी म्हणलो, ही दिव्य दृष्टी आपल्याला एका दिव्य साम्राज्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम जे आहे ना हे करते. त्याच्यासाठी यावी लागते ती निष्कामता, त्याच्यासाठी यावी लागते ती स्वतःची दृष्टी. ही स्वतःची दृष्टी आपल्याला सद्गुरु पर्यंत नेऊन पोहोचविते. आणि एकदा पोहोचवलं की त्याला आपण आपल्या जीवनातले जे अवगुण आहेत हे अवगुण स्पष्ट, म्हणजे जसा चांगला मुलगा कोण, जो आई समोर आपला एकही अवगुण लपवत नाही तो. चांगली मुलगी कोण, जी आपल्यातले सारे अवगुण, चांगले गुण कुणी सांगेल हो, परंतु वाईट गुण जे आहेत ते लपवत नाही. याच्यावर विजय मिळवण्यासाठी काय करावं. आणि चांगली आई कोण, चांगली आई हे सांगण्याचं काम करते की हे वाईट गुण नष्ट करण्यासाठी असं जगावं बाळा, असं राहावं बाळा, तरच या जीवनामध्ये तुला आनंद मिळेल. चांगला शिष्य कोण, जो तिथं गेल्यानंतर गुरुजी मला फूल द्या, नारळ द्या, आबीर द्या, गुलाल द्या, मुक्का द्या, हात वर करा, धनाचा वर्षाव करा, हे सगळे क्षुद्र मागणे आहे. जो तिथं गेल्यानंतर जसं चांगलं मूल सांगतं, आई ग अजून मला जगण्याच्या संघर्षाला बळ मिळालं नाही, काय करू बळ मिळायचं झालं तर जगण्याला भिडण्याचे जे मंत्र आहेत, म्हणजे हे मंत्र सगळ्यात मोठे आहेत बरं का, हे बाकीचे जे मांत्रिक आहेत ना त्याच्यापेक्षा जगण्याला भिडण्याचे मंत्र जशी आई देते ना तसा सद्गुरू जगण्याला बळ देण्याचे खरे मंत्र जे आहेत ना ते देतो. आपले मंत्र खरे आहेत का, म्हणजे मी काय खोटं म्हणणार नाही श्रोत्यांनो, नाहीतर तुम्हाला वाटायचं आम्ही आज दररोज मंत्र म्हणतो हे सगळे मंत्र खोटे होतात काय महाराजांना. खोटे आहेत का खरे आहेत हे मला माहित नाही, पण या मंत्राने आपलं जीवन तरलं की नाही या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. कारण सद्गुरू जो मंत्र देतो तो जीवन मंत्र असतो, तो जगण्याला भिडण्याचा मंत्र असतो. आणि जगण्याला भिडण्याचा हा जो मंत्र जेव्हा शिष्य आपले अवगुण प्रकट करतो आणि त्याच्या समोर प्रकट करायला लागतो तेव्हा मग त्या आश्रम पद्धतीच्या द्वारा आपल्याला या सगळ्या जीवनाच्या उत्कर्षाची जी एक 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 पायरी आहे ही पायरी चढता येते. आणि मग या अवगुणातली मनाची स्थिरता एकदा प्रकट झाली की मुमुक्षुत्व, मुमुक्षुत्व याचा हा आध्यात्मिक शब्द आहे. याचा सामान्य अर्थ असा आहे मला ते हवं. काय हवं मला, तुम्हाला जे प्राप्त झालं ते मला हवं. या आध्यात्मिक शब्दाचा अगदी आपल्या जीवन जगण्याच्या पद्धती, गुरुजी तुम्हाला जे ज्ञान मिळालं, तुम्ही जे भक्तीच्या साम्राज्यामध्ये रममान झाला ते मला हवं आहे. ते जर हवं आहे तर मला नेमकं काय करावं लागेल याचं मार्गदर्शन करा. आणि मग ज्या वेळा आपण अशी नम्र भावना प्रकट करतो त्यावेळा सद्गुरू नावाचा मेघ आपल्यावर वर्षाव करण्याचं काम करतो. त्यावेळा गुरु नावाचा सूर्य ज्ञानाची किरण आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करतो. जे जीवन हताश, तप्त, निराश, स्त्रैन, हीन,
दीन झालंय त्या जीवनाला पुनश्च एकदा नवचैतन्याची ऊर्जा देण्याचं काम जो करतो ना तो सद्गुरू. आपल्या जीवनाला ही नवचैतन्याची ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून अनेक मंडळी 12-12 वर्ष गुरुच्या आश्रमात राहिली. गुरुची आराधना करण्याचं काम त्यांनी केलं आणि हे आराधना करत असताना ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. माझा उद्धार केवळ माझ्या या सद्गुरूच्या कृपेमुळं झाला असं ज्ञानदेव म्हणतात. गुरु लोकांनाही मी सांगत असतो, फक्त हात वर करून आशीर्वाद देऊ नका, फक्त पाय पुढे ठेवून आशीर्वाद देण्याचं काम जे आहे हे करू नका. आशीर्वादच द्यायचा झाला तर शिष्याच्या डोक्यातली जी घाण आहे त्या घाणीला बाहेर काढा आणि तुमचे जे छान विचार आहेत हे छान विचार त्या शिष्याच्या डोक्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करा, तरच तुमचं गुरुपद सार्थकी लागेल ना. गुरुपद जर सार्थकी लागायचं झालं तर हे छान विचार त्याच्या डोक्यापर्यंत भिनले पाहिजेत, तिथपर्यंत ते गेले पाहिजेत. याला काय म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी? कृत कार्य, योग्य कार्य. कृत म्हणजे योग्य, कार्य काम. गुरुचं योग्य काम कोणतं? अज्ञानाच्या काळोखात ज्याच्या दिशा 10 दिशा नाहीशा झालेल्या आहेत, ज्याच्या जीवनात आसरा नाही, जो ज्या दिशेला पाहतो तिकडे अंधकार दाटलेला आहे, ज्याला जगावं की जगू नये, ज्याला टू बी ऑर नॉट टू बीचा असा संघर्ष म्हणतो आपण, हा संघर्ष ज्याच्या समोर निर्माण झालेला आहे, ज्याला हे जीवनच आता भार वाटायला लागलेलं आहे, अशा माणसाच्या जीवनात उपहार म्हणजे भेट. अशा माणसाच्या जीवनात उपहाराच्या निमित्तानं सद्गुरू नावाच्या शक्तीनं हे काम करावं लागतं की जी बाईनाबाई म्हणाली, अरे जीवा जग, हे जगणं किती तोलाचं आणि मोलाचं आहे, याला किती बळ आहे, हे बळ देण्याचं काम गुरु नावाच्या ताकदीनं योग्य कार्यानं करावं. गुरुची कामं योग्य आहेत का? अलीकडं गुरु लोकांना मी हेही सांगत असतो, गुरुजींनो 5-50 मठ बांधायचे असले तर बांधा, अगर बांधू नका. पालखीतून तुमच्या मिरवणुका काढायच्या असल्या तर काढा, अगर काढू नका. शिष्याच्या टोळक्यामध्ये तुमच्या नावानं जय जयकार करून घ्यायचा असला तर करा, अगर करू नका. पण फक्त एकच काम करा, जी माणसं अज्ञानामध्ये ठेचाळून रक्तबंबाळ झालेली आहेत अशा माणसातल्या 4 माणसांना शहाणं करण्याचं काम करा. एवढी 4 माणसं शहाणी झाली की एका दिव्यानं दुसरा दिवा पेटत जाईल. 4चे 14, 1400चे 4000 असे कधी होतील याचा पत्ता लागणार नाही. हे जे शहाणपण आहे, हे प्रवृत्तीचं आणि निवृत्तीच्या पलीकडचं जे शहाणपण आहे ना, हे शहाणपण सद्गुरूंनी आपल्याला द्यावं लागतं. पण कसं आहे, जसं असं म्हटलं जातं, राजकारणात माणसं शहाणी होऊ नयेत याचं प्लॅनिंग राजकारणातल्या गॉडफादराकडनं केलं जातं. कारण ही शहाणी झाली तर उद्या आपलं काय हा प्रश्न निर्माण होतो. अध्यात्मात तसंच झालंय थोड्याफार फरकानं. जसं राजकारणात माणसं शहाणी होता कामा नयेत म्हणून त्यांना बाकी सगळं दिलं जातं पण शहाणपण दिलं जात नाही, तसं अध्यात्मामध्ये शिष्यांना सगळं दिलं जातं पण शहाणपण दिलं जात नाही. काही गुरु देत असतील त्यांनी मला क्षमा करावी की जे आपल्या शिष्याला शहाणपण देण्याचं काम करतात, बाकी शहाणपण देत नाही. शहाणपण देण्याऐवजी पालखी देतात, घोडे देतात, हत्ती देतात, मंदिरं देतात, तिथं चालणारे जय जयकार देतात, ते भंडारे देतात, हे सगळं देतात. अन्न छत्रालय देतात. अरे एक छत्रालय असं आहे की ज्यानं पूर्णता जेवून झाले, जे ज्ञान नावाचं भोजन हे असं भोजन आहे की ते जर एकदा प्राप्त झालं ना, इतर भोजनांची आवश्यकता जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणून गुरु संस्था अबाधित राहायची झाली तर ज्ञानदेवासारखा शिष्य पुन्हा एकदा जन्माला यावा लागतो आणि
निवृत्तीनाथांच्या सारख्या गुरुनं हे कृतकार्य जे आहे ते करावं लागतं. या ओवीत ज्ञानेश्वरांनी पुढे आपल्या अनुभवाचं उदाहरण दिले. हे काही उदाहरण स्वर्गातलं नाही, अध्यात्मातलं नाही. कृषीनिष्ठ शेतकऱ्यांना हे माहीत आहे की झाड फुलायचं असेल, तरूचा रोपट्यात किंवा वृक्षात रूपांतर व्हायचं असेल, त्याला फळं फुलं चांगली लागायची असतील तर मुळं बळकट व्हावी लागतात. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या ओवीचा अर्थ काय? झाड बहारायचं असेल, झाडांना फळं फुलं ही चांगली लागायची असतील तर झाडांची मुळं ही बळकट व्हावी लागतात. खोल 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 ती जमिनीमध्ये पोहोचावी लागतात. एवढी पोहोचावी लागतात की कुणी पाणी नाही घातलं तरी सुद्धा आपला जीवन रस आपल्या मुळांनी शोषून घ्यावा एवढ्या प्रमाणामध्ये ती मुळं पोचावी लागतात. माऊली म्हणतात, झाडाला जर बहारायचं झालं तर त्याला वरून पाणी घालू नका. त्याच्या फळांना, फांद्यांना, फुलांना पाणी घालत बसू नका. ते जर घातलं आणि मुळापर्यंतच गेलं नाही तर पानं कधी कुजून जातील, पत्ता लागणार नाही. आता अलीकडे आपला क्रम बदललाय. आपण जसं माणसांना फ्रेश करतो तसं झाडांना फ्रेश करतो, वरून फ्रेश करतो, आतून करत नाही. माऊलीच्या दृष्टीनं एकदा मुळाला पाणी पोहोचलं ना, झाड वर आपोआपच फ्रेश होतं. गुरुकृपा हे असं मूळ आहे की एकदा मुळ सिंचन करणे, पाणी घालणे. मुळाला एकदा सिंचन केलं की जसा वृक्ष बहारायला लागतो तसं गुरुकृपेच्या मुळाला एकदा सिंचन केलं की ईश्वर कृपेचं झाड हे बहारायला लागतं. आपण गुरुकृपेच्या मुळाला असं सिंचन करावं आणि आपल्या जीवनामध्ये ईश्वर कृपेचा वृक्ष असा बहारत राहावा एवढीच प्रार्थना आज या श्रावण मासाच्या पवित्र पर्वाच्या निमित्तानं या विश्वातील सगळ्या सद्गुरूंच्या चरणी आणि या विश्वातील जो अनादि अनंत परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या चरणी करतो. आणि याच अध्यायात माऊलीनं जे पुढं वर्णन केलेलं आहे त्या वर्णनाला स्पर्श करण्याचं काम माऊलीच्या कृपेनं, तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या सदिच्छेनं आपण पुढच्या भागात करूया. तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.